मी अमृता आकाश. आरोग्यम धन संपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण मूळव्याध आणि अत्याधुनिक उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर चैतन्य शहा आणि डॉक्टर सायली कदम. डॉक्टर, तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात स्वागत. नमस्ते. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत, त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर चैतन्य शहा हे कन्सल्टंट सर्जन आणि प्रॉक्टोलॉजिस्ट म्हणून पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी हिलिंग हँड क्लिनिकमध्ये प्रोक्टो आणि यूरो स्पेशालिटी क्लिनिकमध्ये गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर शहा यांनी MS सर्जरीचे शिक्षण बँगलोर या ठिकाणाहून घेतलंय, तर पुण्याहून डिप्लोमा इन प्रॉक्टोलॉजीची पदवी त्यांनी घेतली आहे. आजपर्यंत देशात नव्हे तर परदेशातील रुग्णांच्या गंभीर आजारावर सोप्या पद्धतीनं त्यांनी उपचार केलेत. तर डॉक्टर सायली कदम यांनी मुंबईमधून MS सर्जन ही पदवी प्राप्त केली आहे, तसंच पुण्यातून डिप्लोमा इन प्रॉक्टोलॉजी पूर्ण केलाय. मागील 8 वर्षांपासून त्या या क्षेत्रात कन्सल्टंट प्रॉक्टोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. योग आणि जीवनशैली या विषयाचं प्रशिक्षणही त्यांनी घेतलंय. सध्या त्या ठाणे येथील हिलिंग हँड या प्रॉक्टो स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. तर डॉक्टर, थेट विषयाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी डॉक्टर चैतन्य, मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की बद्धकोष्ठता या आजाराविषयी तुम्ही आम्हाला सगळ्यात आधी काय माहिती द्या? बद्धकोष्ठता हा जो आजार आहे की ज्याच्यामध्ये गुरुद्वाराचे जे स्नायू आहेत, तर तिथे जो काही मल येतो तो विसर्जित होण्यासाठी जो काही प्रेशर आपल्याला यूज करायचं असतं, तर रुग्ण जे असतात जनरली, तर त्यांना हा आजार असतो बरेच दिवसांपासून, पण ते अंगावर काढत असतात. आणि त्या याच्यामध्ये काय होतं की जे स्नायू आहेत मल पुश करण्याचे, तर ते कमकुवत झालेले असतात आणि त्याच्यामध्ये पॉकेट्स तयार झालेले असतात. तर जे रुग्ण असे ज्यांना जो प्रॉब्लेम झालेला असतो की त्यांनी औषधं घेऊन पण त्यांना ते पोट साफ होत नसतं, त्यामुळे जे मल अडकून बसलेला असतो त्यांना सतत फिलिंग होत असतं की दिवसभर त्यांचा फोकस चेंज झालेला असतो की माझं पोट साफ झालेलं नाही आहे, आणि त्यांचं कामामध्ये पण लक्ष नसतं आणि डिप्रेशन आलं असतं. अशा रुग्णांना जेव्हा त्यांचं निदान करण्यासाठी आम्ही MRI डेफोग्राफी करतो, त्यात ते पॉकेट्स आणि जे गुंतागुंती झाली ते समजून येतं. आणि मग हिलिंग हँड क्लिनिकमध्ये स्टार सर्जरी ज्यामध्ये आमचा विषय आहे की स्टार म्हणजे स्टेपल ट्रान्स ॲनल रेक्टल रिसेक्शन, ज्यामध्ये इंटरनल जे गुंतागुंती झालेले किंवा पॉकेट झालेले आहेत ते एंडोस्कोपिकली तिथे आपण सकाळी रुग्ण आले, त्यांचं आपण कोलॉन वॉश करून घेतल्यानंतर भूल दिल्यानंतर हे आपण एक 15-20 मिनिट्सचं हे ऑपरेशन आहे की ज्यात इंटरनली ऑपरेशन होतं, बाहेर काही चिरा वगैरे घेण्याची गरज नसते. आणि इव्हनिंगला पेशंट जेवण करून 1-2 दिवस आराम करून आपल्या रुटीनला तो लागू शकतो, ज्यामुळे त्यांचं जे डिप्रेशन आहे ते निघून जातं. पोट साफ इझिली व्हायला लागतं, जो मल आतमध्ये अडकलेला आहे ते इझिली निघायला लागतं. जनरली तो आतमध्ये एक पॉकेटसारखा तयार होऊन सिलेंड्रिकल मल होतो, जो एका व्यवस्थित सिलेंड्रिकल साह्याने म्हणजे ऑपरेशन नंतर तो व्यवस्थित मल निघून जातो. अगदीच जसं तुम्ही आता बद्धकोष्ठता या आजाराविषयी सांगितलं, यानंतर डॉक्टर सायली मी आपल्याकडे वळते. मला सांगा की गुदशयाचे जे विकार आहेत ते साधारण कोणत्या वयोगटात होताना आपल्याला आढळतात? आजकाल बघितलं तर सगळ्याच वयोगटामध्ये गुदाशयाचे जे विकार आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचं कारण असं की बदलती जीवनशैली आपली आणि बदलता आहार. बदलती जीवनशैली तर आजकाल बरेच जण सेडेंटरी लाईफस्टाईल जी आपण म्हणतो, बराच काळ कामानिमित्त त्यांना बसून राहावं लागतं, त्यांच्या काही हालचाली होत नाहीत. दुसरी गोष्ट, आहार म्हणजे इतकं धावपळीचं जीवन झालं आहे की क्विक बाईट्स म्हणण्यासाठी आपण ब्रेड किंवा बर्गर्स, पिझ्झा या गोष्टींचं अधिक प्रमाणात सेवन केलं जातं आणि त्यामुळे जो संतुलित आहार गेला पाहिजे तो आहार मिळत नाही. फायबर कंटेंट व्यवस्थित खाल्ले जात नाहीत किंवा AC सतत आता वर्कप्लेसवरती आपण बघतो की AC सगळीकडेच असतं, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण देखील कमी सेवन होतं आणि त्यामुळे बद्धकोष्ठता वाढून हे आजार सगळ्याच ह्याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आपल्याला बघायला मिळतात. अगदीच वयोगटाबद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र फिशर या आजाराबद्दलही मला जाणून घ्यायचंय की साधारण ज्या रुग्णाला फिशर हा आजार होतो त्या रुग्णाच्या मनात कोणकोणत्या शंका असतात आणि कोणत्या शंका घेऊन तो डॉक्टरांकडे येतो? अच्छा, फिशर हा आजार
त्याचं मूळ कारण बद्धकोष्ठताच आहे. म्हणजे जेव्हा हार्ड स्टूल्स किंवा कडक मल जेव्हा गुदाशयातून बाहेर पडत असतं तेव्हा खूप प्रेशर द्यावं लागतं, ते कुंतात पेशंट आणि त्याच्यामुळे गुदाशयाला चिरा पडतात, याला आपण फिशर असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे रुग्णाला प्रचंड वेदना होतात. पण या वेदना अगदीच पहिल्या एपिसोडपासून होतील असं नाही. कधी कधी त्यांना फक्त जळजळ होते आणि ते लगेच बरे होतात. त्याच्यामुळे रुग्ण ती गोष्ट टाळत राहतो. असे बरेच एपिसोड झाल्यानंतर जेव्हा ती चीर एकदम अशी डीप जाते किंवा खोलवर जाते तेव्हा त्याला अचानकच एकदा हार्ट स्टूल झाले की खूप वेदना व्हायला लागतात. मग तो डॉक्टरकडे पळतो. आणि तेव्हा ते सगळं इतकं वाढलेलं असतं, तिथे स्किनटॅक्स पण आलेले असतात आणि अशा वेळेस औषधी उपचार करणं कठीण जातं. मग रुग्ण विचारतो की मला तर आत्ताच भयंकर त्रास झाला, मग आत्ता का मला लगेच तुम्ही सर्जरीसाठी सजेस्ट करता? तर त्याचं कारण असं असतं की दरवेळेस खूप त्रास होईल असं नाही, पण कालांतराने खूप वर्षा झाल्यामुळे परत ते एपिसोड झाल्यामुळे तो त्रास अचानक वाढतो आणि अचानक वाढल्यामुळे मग आपल्याकडे पर्याय नसतो. त्याच्यामुळे हा त्रास जेव्हा पहिल्यांदा होतो तेव्हाच डॉक्टराला कन्सल्ट करून मग त्याप्रमाणे औषधी उपचार जर आपण सुरू केले तर मग ते खूप सोपं पडतं. अगदीच अतिशय महत्वाचा खरं तर हा मुद्दा आहे की फिशरचा किंवा मूळव्याधाचा आपल्याला त्रास सुरू झाला तर लगेच त्याचं डॉक्टरांकडे जाऊन निदान करणं गरजेचं आहे. याचबद्दल डॉक्टर चैतन्य मला सांगा की मूळव्याधाचे नेमके प्रकार कोणते असतात, त्याच्या स्टेजेस कोणकोणत्या असतात आणि आपल्याकडे कशा पद्धतीनं या आजारावर उपचार केले जातात? मूळव्याध किंवा पाईल्स जे आपण म्हणतो की जे तिथे गुरुद्वारामध्ये रक्तवाहिन्या असतात, जे कुशन्स असतात, तर जनरली जे कारण आहे की पोट साफ होत नाही म्हणून प्रेशर देणे आणि जे मल येताना तिथे जे काही प्रेशर निर्माण होतात आतमध्ये तर ते रक्तवाहिन्यांवरती दाब बसत आहे. आणि प्लस काही रुग्ण असतात की टॉयलेटला लवकर जात नाहीत किंवा तो मल तिथं अडकून बसलाय, त्यामुळे रक्त रिटर्न जाण्याची पण प्रक्रिया तिथं अडकून बसलेली आहे, ते पण तिथं अडकून बसले. तर मोशनला बराच वेळ बसण्यामुळे हे कारण घडत असतं. जनरली इव्हन अनुवंशिक पण असतं. सेकंड लिंक की जे वर्गीकरण आहे की ग्रेड 1 जे आहेत रुग्ण, तर त्यामध्ये इनिशियली जर रुग्ण आपल्याकडे आले ज्यात थोडंसं प्रेशर द्यावं लागतं टॉयलेटला, तर अशा वेळेस झालं की आपण त्याला मेडिसिनच्या सहाय्याने बरं करू शकतो. जसं आमच्याकडे पेटंटेड मेडिसिन्स आहेत, जसे ॲनोवॅक H टॅबलेट आहे, कॉन्स्टॅक्ट पावडर आहे, कॉन्स्टॅक्ट प्लस पावडर्स आहेत, ॲनोवॅक क्रीम आहे. असे जर आपण आणि MCDPA नावाचं जे आमच्याकडे प्रणाली आहे की ज्यात आपण औषधाने, डाएटनी, फिजिओथेरपी, एक्सरसाइजनी त्यांना आपण जर मदत केली तर रुग्ण त्यातनं पूर्णपणे बाहेर निघतात. पण जनरली त्या अवस्थेत पेशंट येतच नाही. ग्रेड 2 जी अवस्था असते ज्यामध्ये गुरुद्वारापर्यंत ती रक्तवाहिनी फुगलेली असते, बाहेर येत नाही फक्त, पण पूर्ण अडथळा निर्माण होत असतो टॉयलेटला. आणि टॉयलेटला अडथळा होत असल्या कारणाने टॉयलेट दुसरीकडनं घासून तिथं फिशर होत असतं आणि त्याला पण जळजळ होत असते, पण ते पण डॉक्टरकडे तेव्हा येत नाहीत. तर त्या अवस्थेत समजा रुग्ण आपल्याकडे आले तर विथ द हेल्प ऑफ लेझर, काही चिरा टाका न घेता लेझरने आपण त्याला व्यवस्थित श्रिंक करू शकतो. सेकंड थिंग म्हणजे ग्रेड 3 पुढची अवस्था की ज्यात पूर्णपणे ती रक्तवाहिनी बाहेर येते पण पुश केली की आतमध्ये जाते ऑटोमॅटिक. त्या अवस्थेत पण आपण लेझरनी त्या रक्तवाहिन्या ज्या आहेत, गुरुद्वारात 3 रक्तवाहिन्या असतात, काळांतराने एक दुसरी तिसरी बाहेर. जसं जुन्या काळामध्ये एक बाहेर आले की त्याला कट करायचे, मग परत दुसरी आली की दुसरी कट करायची, तिसरी आली की तिसरी, 3-4 असे ऑपरेशन व्हायचे त्या लाईफमध्ये आणि जखमा असायच्या. आता आपण एकाच वेळेला जे 3ही रक्तवाहिन्या आहेत ते लेझरने आपण श्रिंक करू शकतो. त्याला काही कट्स वगैरे करायची गरज नसते. सकाळी रुग्ण आले, दुपारी ही प्रोसिजर होते, संध्याकाळी पेशंट घरी जाऊ शकतो, 1-2 दिवस आराम करून त्याच्या रुटीनला लागू शकतो. आणि ग्रेड 4 जे आहे त्या ग्रेड 4 मध्ये पूर्णपणे अंग बाहेर येऊन जातं चौबाजूनी. तर अशा केसमध्ये आम्ही मग MIPH जे मिनिमल इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे हिमोरॉइडसाठी, तर स्टेपलरच्या सहाय्याने आम्ही त्यांची सर्जरी करतो की ज्यात पण बाहेर काही जखम राहत नाही. सकाळी रुग्ण आले, कोलन वॉश करून घेतलं, दुपारी ही प्रोसिजर होते, भुलीच्या अंडर होते, रुग्ण जागा असतो, जागा बधीर असते. 15-20 मिनिटाची ही प्रक्रिया झाली की तो साधारणपणे 3 नंतर रुग्ण 3 तासानंतर खाऊ पिऊ शकतो. युरिन पास केली संध्याकाळी की तो घरी जाऊ शकतो. 1-2 दिवस आराम करून तो रुटीनला लागू शकतो. पुन्हा मग या जागेचं शस्त्रक्रिया करायची कधी लाईफमध्ये त्यांना गरज नाही. अगदी जसं तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने नेमके उपचार होतात. भगंदर या आजाराविषयी देखील मला जाणून घ्यायचं आहे की भगंदर या व्याधीवर आपल्या हिलिंग हँड क्लिनिकमध्ये ज्या पद्धतीने उपचार होतात त्याला जागतिक मान्यता आहे, ज्या पॅटर्न विषयी देखील तुम्ही आता सांगितलं. तर हे उपचार नेमके कसे होतात आणि यासाठी पेशंटला कधी आपल्याकडे यावं लागतं?
जनरली भगंदर हा जो आजार आहे त्यामध्ये गुरुद्वाराचे जे स्राव निर्माण करणारे ग्रंथी असतात त्यात इन्फ्लमेशन होतं आणि ते जे स्राव तिथेच तयार राहून तो अडकून त्यात पू निर्माण होतो. इन्फ्लमेशन झालं आणि तिथं पू झाला की तिथनं ते एक रस्ता तयार होऊन ते बाहेर बॉईल येतं आणि त्या फॅटमधून ते बाहेर येतं. तर रुग्णाला वाटतं की ते एक पिंपल आहे आणि तो अंगावर काढत राहतो. ते मेडिसिन्स घेत राहतात किंवा काही वेगवेगळे पॅथीचे डॉक्टरांकडे जाऊन ते औषधं घेतात. सो थोडा वेळ जर अजून गेला की तो जे स्नायू आहेत गुरुद्वाराचे त्यामुळे तो पसरायला लागतो आणि टर्न घेऊन ते दुसऱ्या साईडनी पण फुटू शकतं. तर जसं हा जो प्रॉब्लेम आहे फिस्च्युलाचा तो एकदम असा गंभीर आहे आणि रुग्णांना कुठून तरी ऐकलेलं असतं की एकदा त्याचं ऑपरेशन झालं की कंट्रोल जाईल किंवा मग असं काही आहे. त्यामुळे डॉक्टरकडे ते एकदम लास्ट स्टेजला जेव्हा ते पूर्णपणे सगळीकडे पसरलेलं असतं. अशा स्टेटसमध्ये जे रुग्ण आमच्याकडे आलेत त्यांनी 5-5 ट्रॅक घेऊन आलेत आणि निरनिराळ्या ठिकाणी नुसतं बाहेरून चिरा घेऊन जुन्या काळासारखं नुसतं पू काढून परत इंटरनल जे स्नायूमध्ये जो काही पू राहिलेला असतो तो पुन्हा नंतर दुसरीकडनं येतो असे रुग्ण आलेत, रिकरन्स घेऊन आलेत. तर अशा सगळ्यांना आम्ही DLPL डिजिटल लेझर प्रॉक्सिमल लायगेशन अशी जी आम्ही टेक्निक नवीन केलेली आहे हिलिंग हँड्समध्ये जे पेटंटेड घेतलेली आहे. तर ते आम्ही जेव्हा यूज केलं त्यामध्ये जे जो भाग आहे खालचा तो आपण ओपन करून जे स्नायू आहेत आतले कंट्रोलच्या स्नायूमध्ये तिथला जो आजार आहे तो लेझरने जाळून इंटरनली जो तिथं जे काही डेब्रिज आहेत तो क्लिअर करून त्याला एक ड्रेनेज तयार करून आणि आतलं ओपनिंग क्लिअर बंद करून अशा पद्धतीने जे आम्ही जेव्हा जे रुग्ण बरे केले आणि त्यानंतर त्यांचं जे काही फीडबॅक ऐकल्यानंतर आम्हाला कळलं की ही एकदम बेस्ट टेक्निक आहे आणि त्यांचं पूर्णपणे आजार ह्यातनं निघून जातो. ते पूर्ण त्यांच्या कामाला लागतात, त्यांचा कंट्रोल जात नाही याच्यामध्ये आणि हा परत येत नाही आजार. अगदीच. तर डॉक्टर चैतन्य यांनी सांगितल्याप्रमाणे भगंदरी आजारावर कशा पद्धतीनं उपचार होतात आणि त्यानंतर पेशंटला किती आराम मिळतो हे त्यांनी सांगितलं आणि प्रत्यक्षात ज्यांनी ही ट्रीटमेंट केली आहे नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. राजेश मोहिते, राहणार कल्याण. मूळ व्याधीचा त्रास होतो म्हणजे सुरुवातीला मला फिशर इन्फेक्शन असं त्रास जाणवला आणि त्याच्यानंतर मी लोकल डॉक्टर जे आहेत कल्याण इथे तिकडच्या लोकल डॉक्टर यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला फिशर इन्फेक्शन आहे त्याच्यावर त्यांनी ट्रीटमेंट केली. पण काही दिवस ते ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांनी परत चेकअप केलं. ते बोलले की तुम्हाला फिस्टूल आहे. 4 ऑपरेशन झाल्यानंतर पण मला काही फरक नाही वाटला. त्याच्यामुळे मग मी प्रायव्हेट डॉक्टर आहेत कल्याणला तर त्यांच्या इथे आलो. त्यांच्या इथे ट्रीटमेंट चालू केली. त्यांनी परत मला एक ऑपरेशन सांगितलं. कल्याण इथे माझं एक ऑपरेशन झालं. 3 ते 4 महिने मी घरीच होतो. ऑपरेशन झाल्यानंतर माझं पूर्ण काम बंद झालं होतं. जॉबला मी जाऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे आमची परिस्थिती एकदम भरपूर खालावली होती. म्हणून मी तिथलेच आमचे लोकल डॉक्टर आहेत, आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पुण्याला चिंचवड इथे हिलिंग हँड्स या हॉस्पिटलला आलो. डॉक्टर शहा यांना भेटलो. MRI केल्यानंतर त्यांना ते असं दिसून आलं की माझा जो फिस्टुला आहे तो पूर्णपणे पसरलेला आहे. 4 ते 5 ट्रॅक आतमध्ये झालेले होते आणि एकदम कॉम्प्लेक्स फिस्टुला झाला होता. तो डीप पर्यंत गेला होता. तर ते त्यांनी मला सांगितलं की आपल्याला याच्यावर एक ऑपरेशन करावं लागेल. ते ऑपरेशन म्हणजे DLPL ऑपरेशन होतं. तर त्या पद्धतीने त्यांनी मला हे केलं, डेट दिली आणि त्याप्रमाणे त्या दिवशी आम्ही ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्यानंतर मंथली फॉलोअप घ्यायला लागलो मी की त्यांच्याशी पूर्ण कॉर्डिनेट करून प्रत्येक महिन्याला मी त्यांचं फॉलोअप घ्यायला लागलो आणि त्याच्यानंतर त्यांनी जी ट्रीटमेंट केली त्याच्याने मला एवढा फरक पडला की आता मी व्यवस्थित जॉबला जायला लागलोय आणि मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. आणि त्याच्यानंतर मोशन लूज मोशन माझं मोशन वगैरे एकदम प्रॉपर होत आहे. त्याच्यामुळे पण मला काहीच कंट्रोल वगैरे व्यवस्थित होत आहे आणि त्याच्याने काहीच त्रास होत नाही मला आता. आणि त्यासाठी मी डॉक्टर शहा आणि त्यांची टीम यांचा मी धन्यवाद करतो. तर आत्ताच आपण या पेशंटचा अनुभव पाहिला आणि या उपचारांबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून मूळव्याधासारख्या आणि त्या निगडीत वेगवेगळ्या आजारांवर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तर डॉक्टरांकडून आपण या उपचारांबद्दल आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहे डॉक्टर चैतन्य शहा आणि डॉक्टर सायली कदम. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आपण मूळव्याध, भगंदर, फिशर या आजारावर बोललोय, मला भगंदर या आजाराविषयी आणखीन जाणून घ्यायचंय की अनेकदा आपण बघतो की या रोगाची चिकित्सा ही औषधांनी होत नाही असं म्हटलं जातं. तर यामागे नेमकी काय कारणं तुम्हाला वाटतात? भगंदराचे जर आपण मूळ कारण बघितलं तर ते इन्फेक्शनमुळे सुरू होतं. ज्या ग्रंथी असतात गुदाशयात त्या इन्फेक्ट झाल्यामुळे त्याची सुरुवात होते आणि जेव्हा हा पस तिथे जमा होतो तेव्हा आजूबाजूचा जितका चांगला भाग असतो तोही खराब करतो आणि त्याच्यामुळे आपण नुसते अँटीबायोटिक्स किंवा इतर औषधं दिली आणि तो पस फक्त सुकवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याने हवे तसे आपल्याला रिझल्ट्स मिळत नाहीत. त्याचा परिणाम हा उलटा होतो की अजून ब्रांचेस डेव्हलप होतात. त्याच्यामुळे आपण तात्पुरता नुसतं ते सप्रेस करून उपयोग नसतो. ते आपल्याला पस बाहेरच काढावा लागतो आणि त्या कारणासाठी आपण औषधं पेशंटला देऊ शकत नाही. त्याची व्यवस्थित जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला शस्त्रक्रियेद्वारेच तो व्यवस्थित त्याचा उपचार करावे लागतात. अगदीच. आणि भगंदर हा आजार उपचारांनी बरा होऊ शकतो आणि हे उपचार नेमके कसे होतात, ज्या रुग्णानं हे उपचार घेतलेत नेमका त्या रुग्णाचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. मुझे फिस्टुला का प्रॉब्लम 2018 से था. काफ़ी दिनों से मैं परेशान था इस चीज़ की वजह से. इधर उधर की दवाई लेता रहता था, कभी वहाँ हकीम से वगैरह वगैरह, थोड़ा इंग्लिश दवाई भी लिया, ऐसे मतलब काम चलाव करता था मैं. पेशे से मेरा ड्राइविंग का काम होने के कारण काफ़ी मतलब अनबेरेबल होता था मुझे. एक दिन ऐसे मैं यूट्यूब पे देख रहा था कि फिस्टुला का ऑपरेशन जितने कम मतलब तकलीफ से हो सके उस चीज़ों का मैं नेट पे देख रहा था. तो मुझे यूट्यूब पर दिखा हीलिंग हैंड्स क्लिनिक, और इनका जो ऑपरेशन का जो तरीका है, जैसे नॉर्मल एक तो ओपन सर्जरी होता है, दूसरा है लेज़र ऑपरेशन. इनका हीलिंग हैंड्स क्लिनिक में मैंने एक चीज़ नोटिस की है, जो DLPL प्रोसीजर है उसमें स्वयं मुझे पर्सनली मुझे इतना अच्छा लगा, उनका फीडबैक देखा सभी लोगों का मैंने. उसके बाद मैं यहाँ पे हीलिंग हैंड्स क्लिनिक में आया. डॉक्टर सायली कदम मैडम से मैंने संपर्क किया. उन्होंने मुझे बहुत ही विस्तार से पूरा समझाया कि DLPL प्रोसीजर क्या है और आपको कितने दिनों में मतलब आराम मिलेगा. जैसे उन्होंने कहा उसी तरह मुझे वैसे ट्रीटमेंट हुआ और मैं बहुत जल्दी रिकवर हुआ. मैं आप सभी से ये कहना चाहता हूँ कि जो भी ये वीडियो देख रहा है कि जो भी लोगों को पाइल्स, हेमोरॉइड्स या फिस्टुला का जो भी प्रॉब्लम्स है, डॉक्टर सायली कदम से संपर्क करें. हीलिंग हैंड्स क्लिनिक जैसा नाम है उससे कई गुना बेहतर है. और उसी तरह से मैं डॉक्टर सायली मैडम का और उनके स्टाफ का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. धन्यवाद. तर या पेशंटचा अनुभव आपण पाहिला आणि यानंतर डॉक्टर चैतन्य, मला हार्निया या आजाराविषयी देखील जाणून घ्यायचं आहे. हा आजार नेमका का होतो आणि यावर असणारे उपचार कोणते आहेत? हर्निया जनरली हा जो आजार आहे की कन्सेप्ट बघू जातात तर एक पंक्चर, आपण जसं म्हणतो टायर मधून ट्यूब बाहेर आली, तसंच मसल्स जे असतात पोटाचे ते जेव्हा ते जे वीक पॉइंट्स असतात त्यातनं ते जेव्हा इंटरनल पोटाचं प्रेशर वाढतं तर त्यामुळं ते तिथनं इंटेस्टाईन बाहेर यायला लागतं आणि ते पाऊच यायला लागतं. जसं ते नेक छोटं असतं त्यावेळेला छोटा हर्निया असतो, पण माणूसच्या डोक्यामध्ये चालू असतं की मला हर्निया म्हणून मी अजून काम करणार नाही, तर तो मसल्स अजून वीक होतात आणि तो हर्निया वाढत जातो आणि मग त्याचं अजून ऑपरेशन गंभीर होऊन जातं. सो बेसिकली ज्या वेळेला तो असं पाऊच तयार होईल तर त्यावेळेला जे आम्ही हिलिंग हँड्समध्ये डे केअर प्रोसिजर आहे 3D मेश रिपेअर, तर जनरली जे जुने जे ऑपरेशन असायचे त्यामध्ये मेश लावायचे पूर्णपणे आणि मसल अजून वीक करायचे, बाहेरून लावायचे. आता आपण काय करतो की जी फ्लावर आहे, जे मेश आहे, तर ते त्याचं जे मेन नेक आहे तिथंच आपण लावतो आणि मागून पण लागते आणि पुढून पण लागते. त्यामुळं मसल वरती पूर्ण टेन्शन येत नाही, मसल फ्री असतो पण हर्निया गेलेला असतो आणि ते हाफ एन आवरमध्ये भुलीमध्ये होऊन जातं छोट्याशा. आणि इव्हनिंगला साधारणपणे पेशंट आपला रुटीन खाऊन नेक्स्ट डे पेशंट डिस्चार्ज होऊ शकतो आणि तो स्टेप्सवरनं
जाऊन बाईकला किक वगैरे पण मारू शकतो. रुटीन तुझं लगेच सुरू होऊन जातं. अगदी. त्यामुळे हार्निया या आजारावर देखील आता उपचार आहेत आणि ऑपरेशन जरी झालं तरी अगदी 1 ते 2 दिवसामध्ये पेशंट रिकवर होतो. यानंतर डॉक्टर सायली, मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय की आजकाल व्हेरिकोज वेन्सचे पेशंट देखील मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसतात. तर हा आजार नेमका का होतो आणि यावर असणारे उपचार कोणते? व्हेरिकोज वेन हा आजार जो आहे तो रक्तवाहिन्यांचा आजार आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये 2 रक्तवाहिन्या असतात, एक डीप वेन्स आणि एक सुपरफिशियल वेन्स, जे आपल्याला स्किनच्या खाली असतात. आणि या दोघांना कनेक्ट करणारी अशी परफोरेटेड वेन असते. तेव्हा ह्याच्यामध्ये जी झडपं असतात, जी वेन्सचं काम आहे रक्त हे खालून सगळं जे अशुद्ध रक्त आहे ते हृदयापर्यंत नेणं, आणि ही झडपं जेव्हा काही कारणांमुळे खराब होतात त्यावेळेस ते रक्त तिथे साकळलं जातं आणि त्याच्यामुळे पेशंट्सला असं पायांवरती स्वेलिंग येणं, सूज येणं किंवा खाज उठणं किंवा दुखणं पाय, असे सगळे सिम्पटम्स दिसायला लागतात. त्यामुळे हे कोणामध्ये दिसतात तर ज्यांचं लॉंग स्टँडिंग जॉब्स आहेत की खूप वेळ त्यांना उभं राहावं लागतात, किंवा अधांतरित पाय आहे जे सिटिंग जॉब्स आहेत बऱ्याच जणांचे, किंवा प्रेग्नेंट महिलांमध्ये ज्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात, प्रेशर असतं, ॲबडॉमिनल प्रेशर असतं, त्यांच्यामध्ये हे आजार जास्त करून दिसतात. तर यावरती आपल्याकडे हिलिंग हँड्समध्ये जी टेक्निक आहे ती आपण लेझरनी डायरेक्ट रक्तवाहिन्यांमध्ये लेझर टाकलं जातं आणि ती वेन जी आहे ती आपण कोलॅप्स करून टाकतो. त्याच्यामुळे जी जखम होते ती फक्त लेझरच्या एंट्री इतकीच लहानशी असते आणि पूर्वी ज्याप्रमाणे सर्जरी केल्या जात होत्या त्याप्रमाणे केली जात नाही. ही एकदम सोपी होते, सकाळी येऊन संध्याकाळी पेशंट डिस्चार्ज होऊ शकतो. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मूळव्याध आणि त्या संदर्भातील वेगवेगळे आजार, जसं भगंदर असेल, फिशर असेल, त्याचबरोबर हार्निया असेल, व्हेरिकोज वेन्स असेल, या सगळ्या आजारांवर हिलिंग हँड क्लिनिक्समध्ये उपचार दिले जातात. आणि या उपचारांबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या उपचारांबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही ते आलात आणि या उपचारांबद्दल, या ट्रीटमेंटबद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.